माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्टमध्ये KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ह्या पॉईंटचा आपण अभ्यास करतो. ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं पहा. दिलेले सर्किट आहे, व्होल्टेज सोर्स दिलेत, इथे एक व्होल्टेज सोर्स, दोन व्होल्टेज सोर्स आहेत आणि 5 रेजिस्टन्स आहेत आणि 2 क्लोज्ड लूप आहे. हा पहिला लूप आणि हा दुसरा लूप. क्वेश्चन काय सांगतात, करंट थ्रू ॲट 20 ओहम रेजिस्टन्स. हा 20 ओहम रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे. किती करंट त्याच्यामधून फ्लो होतोय त्या गोष्टी आपल्याला काढायचं आहे. चला तर आपण काय करूया, हा I1 करंट आणि हा I2 करंट, हे झालं आपलं I2 करंट. I1 आणि I2 करंट आपण कन्सिडर करून ह्या मिडलचं जर काही कंबाईन मध्ये आहे इथं I1 मायनस I2, कारण I1 करंट असं येतोय, I2 करंट रिव्हर्स डायरेक्शन मध्ये येतोय म्हणून त्याला I1 मायनस I2 अशा गोष्टी आहेत. तर पहा आपण काय करूया, कन्सिडर लूप फर्स्ट. त्याच्यामध्ये अप्लाय KVL. लूप 1 ला आपण काय करू, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजेच मेश अनालिसिस आपण अप्लाय करू. चला तर पहा, हे प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस, पुन्हा हे प्लस मायनस. इक्वेशन कसं घ्यायचं पहा, V = I × R म्हणजे व्होल्टेज = करंट × रेजिस्टन्स. इथं रेजिस्टन्स जो आहे 5 ओम, करंट आहे I1 म्हणजे 5I1. पुढे आल्यानंतर परत बघा इथं 50 आहे पण मायनस पासून होते म्हणजे -50. पुढं प्लस प्लस 10 I1 मायनस I2. नेक्स्ट प्लस 15 I1 मायनस 100 volt minus 100 is equal to 0. A closed loop must be equal to 0. KVL, Kirchhoff's voltage law, it states that the closed loop, the voltage at closed loop is must be equal to 0. Otherwise, summation of voltage at closed loop is equal to 0. त्याच्यामुळे हा क्लोज्ड लूप मधला व्होल्टेज आपण काय कन्सिडर केला, 0. पहा नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन, 5 × I1 मायनस 50 प्लस 10 I1 प्लस इंटू प्लस प्लस, ऑब्वियसली प्लस इंटू मायनस 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 10 I2 प्लस 15 I1 मायनस 100 इज इक्वल टू 0. आता आपण काय करूया पहा, हा -50 मायनस 100 त्या बाजूला गेला तर 50 × 50 प्लस -50 मायनस 100 मायनस 150, त्या बाजूला गेलं की प्लस 150. ओके, I1 15 प्लस 10 20 20 25 प्लस 5 30 I1 मायनस 10 I2 इज इक्वल टू 150. बघा इक्वेशन सगळ्यांनी येतपर्यंत येते का बघा. त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करूया आता, 10 3 जा 10 1 जा 10 15 टाइम्स. इट मीन्स 3 I1 मायनस I2 इज इक्वल टू 15. मग I1 तेवढंच करायचं असेल तर काय होणार, आपल्याला इक्वेशन नंबर हे 1 पर्यंत ठेवलं आपण. हा इक्वेशन याला 1 म्हणून ठेवा, इक्वेशन नंबर 1. काय करूया, कन्सिडर लूप सेकंड मध्ये आपण काय करूया, KVL अप्लाय करू. कसं अप्लाय करायचं पहा. हा
10i2 प्लस 20i2 ह्याच 20 ओम मधून जाणार आपल्याला करंट काढायचा आहे प्लस 20i2 त्याच्यानंतर मायनस 10i1 मायनस i2 प्लस 50 इज इक्वल टू 0 प्लस 50 इज इक्वल टू 0 पहा काय होते 10i2 प्लस 20i2 इथे मायनस 10i1 मायनस इंटू मायनस प्लस 10i2 इज प्लस 50 इज इक्वल टू 0 आता बघा i2 आय थिंक 10 20 10 प्लस 20 30 30 प्लस 10 40 i2 मायनस 10i1 इज इक्वल टू प्लस 50 इकडे गेले की मायनस 50 इथं पण काय करूया 10 1 जा 10 4 जा 10 5 जा इट मीन्स मायनस i1 प्लस 4i2 इज इक्वल टू मायनस 5 इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सर्वांनी बघून घ्या त्याच्यानंतर आपण काय करूया इथे i1 चं थोडं साइन कन्व्हेन्शन बदलून घेऊया काय होते बघा ते साइन कन्व्हेन्शन बदलूनच आपण इक्वेशन देऊया काय करायचं i1 चं आपल्याला मायनस काढायचं म्हणजे हे मायनस प्लस झालं तर प्लसचं मायनस होणार मायनसचं प्लस होणार i1 मायनस 4i2 इज इक्वल टू 5 इट मीन्स i1 इज इक्वल टू 5 प्लस 4i2 असंही होतं पण आपण काढायचं काय आहे आपल्याला i2 काढायचं मग i2 काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार i2 काढायचं आहे आपल्याला i2 ह्या बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये इथं i2 आहे इक्वेशन नंबर 2 मधनं जे काय आपण i1 व्हॅल्यू काढलेला आहे i1 इज इक्वल टू 5 प्लस 4i2 हा व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करायचा म्हणजे बघा ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा इक्वेशन नंबर 2 पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये काय करूया इक्वेशन पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 म्हणजे i1 ची व्हॅल्यू इथं पुटअप करायचं पहा 3 i1 ची व्हॅल्यू काय ब्रॅकेट मध्ये 5 प्लस 4i2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस i2 इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 50 चला 3 इंटू 5 15 प्लस 12 i2 मायनस i2 इज इक्वल टू 50 चला आता व्हेरी सिंपल काय बघा i2 आणि i2 काय होतंय 12i2 मधनं 1i2 केलं म्हणजे 11i2 आपल्याला i2 काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर इकडे 15 हे 15 हे प्लस 15 इकडे गेले की डायरेक्टली काय होते मायनस 15 प्लस 15 मायनस 15 इट मीन्स इट इज 0 म्हणजे 11i2 इज इक्वल टू 0 11 ह्या बाजूला सध्याला गुणाकारामध्ये आहे इकडे गेलं तर काय होते भागाकारामध्ये होते आपण 0 डिवायडेड बाय क्वांटिटी घेतल्यानंतर उत्तर आपल्याला 0 येतं आणि ह्याचा अर्थ असा आहे की 20 एम्पियर 20 ओहम मधून जाणारा करंट आहे i2 करंट ह्या 20 ओहम मधून जाणारा करंट किती आहे 0 एम्पियर व्यवस्थित स्टेप्स बघून घ्या दिलेल्या प्रश्नामध्ये 20 ओहम मधून जाणारा करंट काढायचं होतं लूप 1 कन्सिडर केलो आपण इक्वेशन 1 पर्यंत आलो
लूप 2 कन्सिडर केलं, इक्वेशन नंबर 2 पर्यंत आलं. त्याच्यानंतर इक्वेशन नंबर 2 मध्ये I1 चे व्हॅल्यू येतोय, ते I1 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केला, इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये. मग त्यावेळी 3 आहे तसं राहतोय. I1 चे व्हॅल्यू 5 + 4 I2 इथं पुट करून सिम्प्लिफिकेशन करत गेलं, I2 = 0 अँपिअर एवढं येते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा एक्झाम्पल MSBTचा विंटर 2022 मध्ये 4 मार्काला पडलं होतं. 4 मार्क विंटर 2022 ला हा एक्झाम्पल 4 मार्काला पडलेलं होतं. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढून बघितल्यानंतर हा तुम्हाला प्रश्न दिसेल, याचं उत्तर असं काढायचं आहे. उत्तर 0 येते म्हणून घाबरून जायचं नाहीये, 0 सुद्धा उत्तर येतो आणि 0 सुद्धा उत्तर कन्सिडरच असतं. आलेलं उत्तर 0 असलं तरी ते ॲक्युरेट असतं. त्यामुळं सर्व विद्यार्थी मित्रांनो मला हे सांगायचं आहे, पहा आता तुम्हाला इथून इथपर्यंतचे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं गणित तुम्हाला दिसतंय, लिहून घ्यायला काही अडचण नाही. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षेसाठी खूप छान पद्धतीने तयारी करताय, असेच तुमचं तयारी असू देत. आणि आपल्या चॅनलमध्ये सर्व प्रकारचे एक्झाम्पल सोडून दिलेले आहे. ECN इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क ह्या विषयाचा पहिला चॅप्टर पासून 6 नंबर चॅप्टर पर्यंत सर्व प्रॉब्लेम्स आपण चॅनलमध्ये अपलोड करीत आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही 101% चांगलं मार्कांना पास होऊ शकता. ओके, थँक्यू.